जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. मेतिका धम्म साकचा कोल्हापूरतर्फे लहान मुलांवर व्यक्तिगत व विविध कलागुणांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी दक्षिण भारत बौद्ध विहार येथे एक दिवसीय शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 50 ते 60 मुला-मुलींनी भाग घेतला होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमात अनापान सती, ध्यान साधना, पाली भाषेची ओळख, विविध कला कौशल्य, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या मुलांना षण्मुखा अर्धाकर, सविता हुपरीकर, दया मांढरे, वंदना गुंगीकर, शैलजा कोसंबी, सारिका समुद्र यांनी मार्गदर्शन केले. माझे नाव समर्थ महेंद्र समुद्रे आहे आणि हा समर कॅम्प मला खूप आवडला आहे. मी इयत्ता 8वीमध्ये 9वीला जाणार आहे आणि इथं पहिल्या दिवशी आम्ही आता ध्यान साधना घेतली. नंतरून मग आमचं पेपर बॅग शिकवली, पॉट कलरिंग शिकवली. नंतरून मग इन्व्हिटेशन कार्ड कसं बनायचं ते पण शिकवलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला परत ध्यान साधना घेऊन पुस्तकांचे ते पुस्तक वाचून घेतलं आणि आज आमच्याकडून फ्लावर बनवून घेतली आणि मला समर कॅम्प खूप आवडला. एकमेव उद्देश होता की मुलांना बाकीचे ज्ञान, आजकालची मुलं फक्त मोबाईल आणि टी व्ही हे सोडून दुसरं काहीही करत नाहीत. मग त्यांना त्यापासून जरासं दूर ठेवण्यासाठी त्यासाठी त्या मुलांचं आज आम्ही इथं शिबिर घेतलं होतं. त्यात हुपरीकर मॅडम, त्यांची पूर्ण फॅमिली यात हे म्हणजे त्यांनीच हा आयोजन केलं होतं. त्यांच्याबरोबर आम्ही पण होतो. कोसंबी मॅडम, वंदना मॅडम, अशा भरपूर जण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा मुलांना लहान म्हणजे पेपर बॅग, मुलांना कागदी फुले बनवणे, भरपूर असं म्हणजे व्यक्तिमत्व विकासाबद्दल पण भाषण, संभाषण, कला ह्याबद्दल मुलांना भरपूर आम्ही काहीतरी शिकवलं आणि मुलांनी ते उत्स्फूर्तपणे शिकलेलं सुद्धा आहे. त्यामुळं हे शिबिर खूप छान झालं. पहिल्या दिवशी मुलांचं 40 मुले होती, दुसऱ्या दिवशी ती वाढत गेली. आज 3रा दिवस आहे, आज पण मुले भरपूर आलेले आहेत शिबिरला. व्यक्तिमत्व विकास, वाढ आणि खेळ, त्यांचे जे छंद आहेत, बौद्धिक क्षमता इत्यादी विषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परत खेळाचे विविध प्रकार आणि शैक्षणिक साहित्य, परत क्राफ्ट, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि खेळाचे वेगवेगळे प्रकार, सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज घेतल्या आणि मुलांचा प्रतिसाद चांगला होता. छान होता मुलांचा प्रतिसाद. 40-45 मुलं होती उपस्थित आणि छान वाटलं. हा कार्यक्रम करून छान वाटलं. इथून पुढे पण असा कार्यक्रम शिबिर 10 दिवस, आता हे 3 दिवसाचं होतं, इथून पुढे आता 10 दिवसाचं शिबिर व्हावी अशी इच्छा आहे आणि आयोजन करण्याची आमची तयारी आहे आणि छान वाटलं. अशीच शिबिरं होत जाईल. विकास तर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर चालू आहे. तर काल मी वाचनाचे महत्त्व या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यामध्ये ज्या काही टेक्निक्स आहेत, वाचनाचा वेग वाढवण्याचा असेल किंवा आकलन शक्ती वाढवण्याचा असेल, त्या संदर्भात मुलांना मार्गदर्शन केले. तर मला खूपच चांगला अनुभव आला. मुलांनी काही प्रात्यक्षिकं पण केली आणि त्यामुळे मुलांमध्ये आता वाचनाची आवड एक निर्माण होईल आणि बाबासाहेब आंबेडकर हे जसे वाचनप्रेमी होते, तसेच मुलांमध्ये देखील वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांची स्वतःची लायब्ररी तयार होईल असं मला वाटतं आणि फारच छान अनुभव होता. थँक्यू. मी डॉक्टर प्रज्ञा मांढरे आणि मी या कॅम्पमध्ये मुलांना पॉट पेंटिंग शिकवायला आलेले आणि माझी मम्मी जी आहे दया मांढरे आणि त्यांच्या फ्रेंड ज्या आहेत हुपरीकर मॅडम, अशा आणि एक 4-5 जणांनी मिळून हा एक समर कॅम्प अरेंज केला होता लहान मुलांसाठी. आजकालचे आपण जे लहान मुलं बघतोय ते दिवसभर टी व्ही बघतात किंवा फोन घेऊन बसतात आणि आपण कसं लहान असताना बाहेर जाऊन बाहेरचे गेम्स खेळायचो किंवा ग्रुपसोबत गेम्स खेळायचो, घरी बसून काय पत्ते खेळायचो, अजून बरेचसे गेम्स खेळायचो. पण आजकालचे जे मुलं आहेत ते घर सोडायला तयार नसतात आणि आता उन्हामध्ये तर बाहेर जायचं सुद्धा थोडं डेंजरस आहे. त्याच्यामुळे काही आपल्याच इथल्या लोकांनी मिळून जे समर कॅम्प घेतलेला तो एक 3 दिवसांसाठी अरेंज केलेला. त्याच्यामध्ये त्यांना आर्ट शिकवलं, क्राफ्ट शिकवलं,
भाषण कसं करायचं, संभाषण कसं करायचं, अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मेडिटेशन सकाळी अर्धा तास सर्व विद्यार्थ्यांचं घेतलेलं आहे आणि 2 वाजेपर्यंत हा असायचा आणि 2 वाजता लंच झाला की ते लोक घरी जायचे. तर आज मला तर खूप मजा आली. म्हणजे सर्वच मुलं खूप एक्साइटमेंट असते त्यांच्यामध्ये. त्यांच्याकडनं पण आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं की कसा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद घ्यायचा. आणि आत्ता तर बरेच लोक जे छोटी मुलं आहेत ते आम्हाला अशी रिक्वेस्ट करतायत की तुम्ही अजून एक 4 दिवस तुम्ही घ्या, अजून 1 महिनाभर तुम्ही हा कॅम्प घ्या. तर आमचं तर असं प्लॅनिंग चालू आहे की दरवर्षी आपण हे समरमध्ये घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे आझाद समाज पार्टीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. कामगारांना न्याय हक्क मिळवून देणारे, कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण, कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी, शहर जिल्हा कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतातील सर्व कामगारांना 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी कामगार जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टीमध्ये आहे आणि याआधीही कामगाराचे भरपूर मुद्दे उचललेले आहे. या आज कामगार दिनाच्या कशा शुभेच्छा द्या हा मला पहिला विचार पडते. कारण आज इथले भारतातील उद्योगपती ही कामगाराच्या विरोधातली सरकार ही आज खूप मोठ्या प्रमाणात ते कपड्यांच्या दुकानापासून ते मोठ्या कंपन्यापर्यंत, ते वीज कंपनी असो, ते कपड्यांची कंपनी असो, छोटे मोठे दुकानं असो, सगळीकडे शोषण चालू आहे. आणि या शोषणाच्या विरोधात जसा भारत स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, त्याच्यानंतर या कामगारांसाठी सर्वात मोठं काम केलं असणार तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं काम केलं. त्यांनी कामगार कायदे काढले, परंतु आज ते कामगार कायदे तुडवण्याचं काम हे उद्योगपती, कंपनीवाले तसेच आताचं सरकार हे करत आहे. तर आता आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या गायडन्समध्ये कामगाराचा लढा हाती घेतलेला आहे आणि कामगारांना आज 1 मे कामगार दिन, या कामगार दिवशी आम्ही वचन देतो की आम्ही सतत हा कामगाराचा लढा चालू ठेवू. आणि अमरावतीमध्ये जसे माननीय मनीष भाऊ साठे आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये पण आम्ही काम करत आहे. आज वचन आहे आमचं की या कामगारांचा लढा घेण्यासाठी आम्ही 24 तास तत्पर राहू आणि कामगारांना कामगार कायद्याच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करून एवढं बोलतो. जय भीम, जय भारत. जय भीम, नमो बुद्धाय. मी सनी चव्हाण, आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष. 1 मे महाराष्ट्र दिन आणि आज कामगार दिन आहे आणि भारतीय संविधानामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगारांना न्याय हक्क दिला, संविधानामध्ये ज्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहे, कामगाराची कोणत्याच प्रकारची कुठं पिळवणूक झाली नाही पाहिजे. गाडी मजूर असो, कोणताही कामगार असो, त्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे. जे लोकांना, कामगारांना 12-12 तास काम करावं लागत होतं, ते बाबासाहेबांनी 8 तासावर आणलं. कामगारांचा विमा त्यांनी मंजूर केला आणि कामगाराचे जे कायदे त्यांनी जे घटनेमध्ये नमूद केलेले आहे त्यानुसार कामगारांना न्याय मिळत नाही आहे. हे जे सरकार आहे कामगाराची पिळवणूक करत आहे. म्हणून कामगारांनी एकत्रित होऊन, संघटित होऊन आपल्या संविधानिक पद्धतीनं बाबासाहेबांनी जे आपल्याला घटनेमध्ये कामगारांना जो लॉ दिलेला आहे, जो अधिकार दिलेला आहे, त्याच्यासाठी आपण न्याय हक्कासाठी झटलं पाहिजे.
म्हणून आजचा आपण हा कामगार दिन संघटित होऊन म्हणूया आणि या महामानवाला आपण शतशत नमन करूया. त्यांच्यामुळंच महिलांनासुद्धा प्रसूती रजा हे बाबासाहेबांमुळं मिळालेली आहे. महिलांचे हक्कसुद्धा बाबासाहेबांमुळं मिळालेले आहे. तरी आपण बाबासाहेबांच्या लॉची आपण सर्वांनी जोपासना केली पाहिजे. एवढंच आजच्या कामगार दिनी मी सांगतो आणि कामगार बंधूंना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय. अकोल्याच्या भंडाराज गावच्या भूमिपुत्राने जम्मू काश्मीर येथे गेल्या 17 वर्षांपासून सेवा दिली आहे. दरम्यान अकोल्याच्या पातूर तालुक्यातील भंडाराज येथील राजेश बाबाराव इंगळे लष्करातील सैनिक यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर रेल्वे स्टेशन येथून शहरातून डीजे लावून जल्लोषात मिरवणूक काढली. शहरात अशोक वाटिका येथे महापुरुषांना अभिवादन करून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. देशसेवा हीच प्रथमतः सेवा असून बाकी सर्व काही नंतरचे, असं मत सैनिक हवालदार पदावर निवृत्त झालेले राजेश इंगळे यांनी व्यक्त केलं आहे. सर्वात प्रथम तर मला 17 वर्ष देशसेवा केली याचा अभिमान आहे, गर्व आहे. आणि जसा मी ज्या परिस्थितीत फौजमध्ये गेलो होतो, भरती झालो होतो, तशी शरीरयष्ट घेऊन मी वापस आलो याचा पण सुद्धा मला अभिमान आहे. अशा प्रकारे माझी 17 वर्ष विभिन्न स्टेट वगैरे वगैरे जागी मी ड्युटी केलेली आहे आणि 17 वर्षाचा कालावधी पूर्ण करून हवालदारीमध्ये मी पेन्शन आलेला. नागरिकांना तर एकच सांगू शकतो, नौजवानांना, की भाई देशाची सेवा हे सर्वात प्रथम सेवा आहे. ठीक आहे, उसके बाद सब कुछ करना. भरपूर 3-4 वेळ झालेला आहे. त्यामधला एक प्रसंग आठवते मला. लगभग मेंढर सेक्टर LOC वर होतो मी. तिथं इन्फिल्ट्रेशन चालू होतं. तेव्हा आम्हाला फायरचा म्हणजे CFB सीज फायर कंट्रोल आम्ही खोलला होता. तेव्हा म्हणजे तरी 5 मार्च रोजी आम्ही खोलला होता. तो प्रसंग मला खूप आठवतो. कारण तो प्रसंग असा होता की तिथं बरंच आता खायला काही नाही, पण तरी एक जज्बा होता की नाही, फायर करायचा म्हणजे खराचा, समोरच्याला मारायचं म्हणजे मारायचं. असे दिवस ते आठवतात कधी कधी. पंचगंगा नदीचे प्रदूषण गेली अनेक वर्ष होत असून याला जबाबदार कोल्हापूर जिल्हा प्रशासन आहे. या खात्याचे अधिकारी कोणतीच कारवाई करत नाही. तरी याचा गांभीर्याने विचार करून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांच्यावर ठोस कारवाई करा, याबद्दलचे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना देण्यात आले. दरम्यान एका कार्यक्रमानिमित्त कदम कोल्हापुरात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदम साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. आज ते विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी इथं बैठक घेत आहेत. आणि काय मला अनुभव आलेला आहे, विशेषतः महापालिकेने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून विक, त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे. की कोण येईल म्हणजे कुठलं मूल्यांकन असून दे काय असून दे, त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि 100 मार्क घेऊन तिथले ते अधिकारी रिकामे होतात. परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापुरातली काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे. प्रदूषणासंदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागं आहे. अनेक आजार उत्पन्न ह्यातनं होत आहेत, अनेक लोकांना त्रास होते, अनेक लोक मयत झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसांपासून नकापर्यंत रोगराई वाढते. लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय. आणि दरवर्षी मासे इथं लाखो मरत आहेत. का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी? तर नाही. तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाय न करा. नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय न पाहिजेत. कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार, करप्शनमुळं कारवाई होत नाही आहे. म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न, मग नदीचे प्रदूषण असून दे, जयंती नाल्या प्रदूषण असून दे, रंकाळ्याचं प्रदूषण असून दे, हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन. आणि हे सगळं सोडण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्याने आम्हाला सांगितलं. आम्ही त्यांना विनंती केली आहे. आज बैठक चांगली झाली. त्याने आम्हाला हमी दिली की पुढच्या 3 तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की अवलंबून करीन. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र दिन काल झाला, मराठी दिन आपण साजरा करतो. शासन एकीकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्रव्यवहार करा, मराठीत सगळं काय असेल ते करा. आणि नेमकं यांचं परिशिष्ट जे महामंडळाचं यांचं आहे ते सगळं इंग्लिशमधनं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन कोणाला फसवतं आहे?
हे शासनकर्ते जे आहेत की प्रशासन अधिकारी ऐकत नाहीत का? हे मुद्दाम करतात का इंग्लिशमध्ये परिशिष्ट काढून लोकांना समजू नये म्हणून? तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही परिस्थितीत परिशिष्ट असू दे किंवा GR असू दे, हे मराठीतूनच निघाले पाहिजे असं आमचं हट्ट त्यांना सांगितलं आहे. त्यांनी ते मान्य केले. भविष्यामध्ये जे परिशिष्ट असतील ते मराठीतून निघतील अशी त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे. मी आणि राजी आम्ही सकाळीच डिटेलमध्ये चर्चा केली आहे. तर सगळे मुद्दे ग्राह्य धरून ह्याच्यावर अंमलबजावणीचे ऑलरेडी आदेश दिलेले आहेत. पुढचा टप्पा म्हणून आपण 1 महिन्याभरात आपण मुंबईला आलो. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की आमच्या बाजूने महिन्याभरात आपण काय काय कारवाई केलेली, काय काय आपण त्याच्यावर पुढची पावलं काय काय उचलली. हे एका दिवसात होणारे विषय नाही. वर्षानुवर्षे विषय असेच. पण एक विषय हाती घेऊन तो ऑलरेडी सोडवण्याचा प्लॅन करूनच आम्ही इथे आलो. आपल्याला जर वाटत असेल की अधिकारी दिशाभूल करतात, आयुक्त दिशाभूल करतात, आता ते मला त्यांचं ऐकणं तर घेऊन भाग आहे, बरोबर. त्यांचे पण ऐकणं भाग आहे. आता रुद्राजी लोकप्रतिनिधी होते, आमचे याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी आपण, तर वस्तुस्थिती काय माहिती आहे. आणि वर्षानुवर्ष नातं कोल्हापूरचं कुठे ना कुठे जोडलं आहे. तर आज इथे येण्याचं कारण एवढंच आहे की वस्तुस्थिती जागेवर काय आहे आणि ती सुधारणात कशी आणण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागतील, त्या अनुषंगाने याची आयुक्तांसोबत बैठक आहे. ही कोल्हापूर शहरापुरती बैठक. पण पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद CEO, कलेक्टर आणि जे मोठी मोठी गावं आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासोबत बैठक केली. बिकॉज आता कसं झालं आहे, कोल्हापूर शहराच्या अवतीभोवती जी मोठी मोठी गावं झाली आहेत त्यांची लोकसंख्या वाढलेली आहे. तिकडचं ते कशा प्रकारे प्रक्रिया करतात, काय करतात, आणि आमच्याकडून काय त्यांना मदत होऊ शकते का, या अनुषंगाने ही प्राथमिक बैठक आज आयुक्तांसोबत आहे. ची बैठक ग्रामीण भागातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर आता धैर्यशील माने सुद्धा होते आमचे. तर इचलकरंजीमध्ये सुद्धा अशी एक आयुक्तांसोबत बैठक घेणार आहे. तर खरं म्हणजे याच्या अगोदर कुठलेही MPCBचे अध्यक्ष असे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीसाठी जात ते ऑफिसच्या बाहेर पडत नव्हते. पहिली बैठक नाही, असं पूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर मी सगळे मोठमोठे शहरामध्ये जातोय. जोपर्यंत जमिनीवर जाणार नाही तोपर्यंत वस्तुस्थिती करणार नाही. आपल्यासारखे जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा मग आपल्यासारखे जेव्हा प्रतिनिधी आम्ही भेटतो तेव्हा वस्तुस्थिती सुद्धा कळते. फक्त आमचे अधिकारी काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून राहत नाही. आपल्यासारखे जेव्हा जनतेशी संवाद होतो, आता याच्यानंतर माझ्या आयुक्तांसोबत बैठक झाली की इंडस्ट्री असोसिएशन त्यांच्यासोबत बैठक आहे. त्याच्यानंतर जे सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे. तर असे प्रत्येक आज शहरातले जेवढे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्यासोबत बैठका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन नंतरच आम्ही पुढची पावलं उचलणार. आता फक्त ही प्राथमिक बैठक आहे की आम्हाला जाणून घ्यायची की वस्तुस्थिती काय आहे. मला माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे, पण मग पुढची कारवाई करताना त्याच्यामध्ये काही चूक झाली नाही पाहिजे आणि कुणालाही नुकसान झालं नाही पाहिजे. आरोग्याला नुकसान नाही झालं पाहिजे, आर्थिक सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन जर काम केलं तर ते शक्य आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क
मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य राखीव दलाच्या सातारा परिसरामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सेंटर फॉर वॉटर लिटरसी जल साक्षरता केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष SRPFचे कमांडंट विक्रम साळी, भारतात वॉटर हिरो व इकोनिट्स फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर प्रियानंद आगळे, प्रवी तायल, रवी चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 16 फूट उंच हातात वॉटर ड्रॉप पृथ्वी असणाऱ्या हाताच्या मूर्तीचे उद्घाटन केले. तसेच प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणही करण्यात आले. आज सेंटर फॉर वॉटर लिटरसी हा देशातला पहिला प्रकल्प आहे वॉटर लिटरसीच्या संदर्भातला, आणि तो SRPFच्या या सातारा परिसरातला छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. हा प्रकल्पाचं उद्घाटन आज माजी केंद्रीय मंत्री व कुलपती ऋषिवड युनिव्हर्सिटीचे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने झालेला आहे. आणि हा प्रकल्प बनवण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, ज्यांचं एक मार्गदर्शन राहिलं, विजन राहिलं, असे विक्रम साळी साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. आणि हा जो संबंध प्रकल्प आहे की जसं देशामध्ये एज्युकेशनल लिटरसी आणण्यासाठी देशाने मोहीम छेडल्या गेली, म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणण्यासाठी 1970च्या दशकामध्ये ही मोहीम सुरू झाली. आणि त्यानंतर आज कोणीही देशामध्ये निरक्षर बघायला भेटत नाही, परंतु अशाच संदर्भात आज जलसाक्षरता आणण्याची आवश्यकता आहे. आणि ही वॉटर लिटरसी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आणत आहोत. बघा, पाण्याची गुणवत्ता ही एक लिटरसीमध्ये आलं पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन हे लिटरसीत आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आम्ही जलसंवर्धनाबाबत सध्याला काम सुरू केलं आहे. आणि या ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर, पाझर तलाव, CCTVचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आम्ही बनवले. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 10,000 झाडं लावण्याचा आमचा संकल्प याच्यात आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना जे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने आम्ही एक पृथ्वीवर वॉटर ड्रॉपचं एक स्टॅच्यूचं इनॉग्रेशन केलं की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनासुद्धा चालतानासुद्धा ह्या नॅशनल हायवेवरनं एक जनजागृती झाली पाहिजे की पाण्याविषयी, आणि त्यामुळं त्या स्टॅच्यू असा लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये या ठिकाणी आमचं एक संकल्प आहे की या ठिकाणी आम्ही एक थिएटर बनवावं, ज्यामध्ये पाण्याविषयीच्या डॉक्युमेंटरीज लोकांना दाखवून जागृती केल्या जाईल. त्याचबरोबर वेगळे लिटरेचरसाठी एक लायब्ररी बनवण्यात यावी की त्या अनुषंगाने पाण्यावर ज्यांचं काम झालेलं जे संशोधन होतं आहे ते लोकांपर्यंत जाईल. याचबरोबर आमचा असा मानस आहे की या सेंटरच्या माध्यमातून जो शाळेत पाण्याचा सिलेबस शिकवला गेला पाहिजे, महाविद्यालयामध्ये शिकवलं गेलं पाहिजे, विद्यापीठात शिकवलं गेलं पाहिजे, तो सिलेबस बनवण्याचं सुद्धा काम या सेंटरमध्ये होईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रेनिंग्स पाण्याविषयी असू द्या, कॉमन लोकांना पाण्याच्या संवर्धनाचे वेगवेगळे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याची ट्रेनिंग दिल्या जाईल. तर अशा पद्धतीने लोकांना पाण्याविषयी साक्षर करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे कोणाला डिग्री मिळाली म्हणून तो साक्षर होतो असं नाही, तर त्याने त्या आत्मसात करणं गोष्टी तर त्या प्रत्यक्ष आत्मसात करायच्या, त्या बघायच्या. या ठिकाणी हा सेंटर बनवलेलं आहे. SRPFची टीम सगळी या ठिकाणी रेग्युलर काम करते. ते लिटरेट झाले, त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. आणि त्याचबरोबर आज सुरेश प्रभू साहेबांनी सांगितलं विक्रम साळी साहेबांना की असे 20 तुमचे जे SRPFचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणीसुद्धा काय हे सेंटर फॉर वॉटर लिटरसी बनवण्यात यावे, म्हणजे जलसाक्षरताची जी मोहीम आहे ती जास्त गतिमान करण्यात येईल. आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा काम होईल. आणि मराठवाडा जो हा अतिशय पाण्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, तर या ठिकाणी प्रत्येक माणसाला पाण्याविषयी जनजागृत होणं आवश्यक आहे आणि साक्षर होण्याची आवश्यकता आहे. जनजागृती वेगळी आणि साक्षर वेगळं. तर इथं साक्षर करण्याचं काम केलं जाणार आहे. आणि हा भविष्यात हा प्रकल्प देशाला पाण्याविषयी साक्षरता करण्यासाठी एक मार्गदर्शन प्रकल्प म्हणून पुढं येत आहे. तर या प्रकल्पासाठी SRPFचे जे साळीसाहेब आहेत, ज्यांच्या एका विजनरी दृष्टिकोनात हा प्रकल्प सुरू झालेला आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. SRPFचे जे जवान आहेत जे यासाठी काम करतात कंटिन्यू, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इकोनिट्स फाउंडेशनचे पदाधिकारी असू द्या, त्याचबरोबर प्रयास फाउंडेशन, लायन्स क्लब, यंग इंडियन्स
अशा ज्या ऑर्गनायझेशन आणि युवा पिढी जी सोबत येत आहे त्या युवा पिढीला आणि ह्या शहरातल्या नागरिकांना मी आवाहन करतो का तुम्ही या सेंटरहून आपण लिटरेट होऊ आणि इतर लोकांना पाण्याविषयी लिटरेट करू, जेणेकरून जे पाण्याचे जे संकट भविष्यामध्ये निर्माण होत आहे, आज सध्याला जो पाण्याचा प्रॉब्लेम आपण सहन करत आहोत त्याच्याविषयी आपण समाधान काढू. ह्या शहराच्या आसपास इतके डोंगर आहेत, तर हे आपण एक उदाहरण केलं. ही टेकडी, या डोंगर हा पाणीवाला पहाड म्हणून आपण या ठिकाणी बनवला का इथून एक थेंबही पाणी आता वाहून जाऊ शकत नाही, अशी पाण्याची जिरवण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. हे एक आदर्श मॉडेल आम्ही या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी या ठिकाणी बनवलेलं आहे. याच पद्धतीने जर इतर डोंगरांना जर अशा पद्धतीने जर जलसंवर्धन जर करण्यात आलं तर निश्चित पद्धतीने हा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, हा असा आमचा आत्मविश्वास आहे. आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर ह्या कॅम्पसमध्ये सेंटर फॉर वॉटर लिटरसी या संकल्पनेचा उद्घाटन समारंभ माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेब, वॉटरमॅन डॉक्टर आगळे सर, तसेच प्रवीत आयल आणि सर्व त्यांचे मेंबर NGOच्या यांच्या उपस्थितीत पार पडला. सेंटर फॉर वॉटर लिटरसीचा मेन उद्देश आहे की पाण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पाणी संवर्धनासाठी तसेच जलसंवर्धन आणि सॉईल कन्झर्वेशनसाठी जे आवश्यक ट्रीटमेंट आहेत, जसं कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच असेल, गॅबियन स्ट्रक्चर आहे, गली प्लग आहे, याचं प्रत्येकाचं आम्ही स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी हे वॉटर लिटरसी सेंटरचा उद्घाटन समारंभ आम्ही आज इथं केलेला आहे. आणि तो सर्व SRPFचे अधिकारी, अंमलदार, तसेच लायन्स क्लब, प्रयास फाउंडेशन, यंग इंडियन्स याचे सर्व मेंबर या कार्यक्रमास उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यातील तिसंगी या छोट्याशा खेडेगावातील आयुष्मान अजय नामदेव सरवदे यांनी देशातील सर्वोच्च UPSC परीक्षेमध्ये 858 रँक प्राप्त करून यश संपादन केलं. त्याचं जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. जय भीम. सोलापूर जिल्ह्यातील अगदी छोट्याशा खेडेगावातील अजय नामदेव सरवदे यांनी UPSC परीक्षेमध्ये 858 रँकमध्ये यश प्राप्त केलं. त्याबद्दल सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा TV यांच्या वतीने, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन. साहेब, आपला बालपण, आपलं शिक्षण आणि घरची परिस्थिती याबद्दल आपल्या लॉर्ड बुद्धाच्या प्रेक्षकांना माहिती सांगा. मी अजय नामदेव सरवदे. मी तिसंगी नावाच्या छोट्याशा गावामध्ये जन्मलेलो आहे. 1998 जन्म आहे माझा आणि याच गावामध्ये माझं सर्व शिक्षण झालेलं आहे. म्हणजे अगदी अंगणवाडीपासून 12वीपर्यंतचं शिक्षण मी या तिसंगी गावातच केलेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसंगी येथे माझं 4थीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्याच्यानंतर गावात एक अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी नावाची एक हायस्कूल आहे, तर माझं 12वीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. मी 10वीपर्यंत सेमी इंग्रजीमध्ये शिकलेलो आहे. नंतर 11वी आणि 12वी सायन्सने केलं होतं मी. त्याच्यानंतर आमच्या गावात एक UPSC करणारा विद्यार्थी होता, अविनाश. त्यांच्याकडे बघून मी इनिशियली सुरू केलेलं की UPSC करायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला प्रशासकीय सेवेत जाता येईल आणि समाजामध्ये एक मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करता येऊ शकतं. ॲक्च्युली आपण अशा समाजातून येतोय, तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगली दिशा दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु समाज आपला बऱ्याच ठिकाणी भरकटलेला दिसतो. हे मला लवकर कळालेलं नव्हतं की 9वी 10वीत असतानाच की मला या मार्गाला लागायचं नाही आहे, मला काहीतरी दुसरं अचीव करायचं आहे. आणि ती जी प्रतिमा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ती चांगली मनावर रुजलेली होती माझ्या आणि मला काहीतरी करून दाखवायचं असं एक ध्येय असल्यासारखं माझ्या डोक्यामध्ये निघलेलं होतं. मला ते त्यानुसार काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे असा माझा विचार होता. आणि त्याच्यानुसार UPSC नावाची काहीतरी एक परीक्षा आहे, त्याच्यात आपण काहीतरी यश प्राप्त केल्यानंतर मोठा अधिकारी होऊ शकता असं समजलेलं. सो मी UPSC द्यायला
ठरवलेलं आणि 12वीपासूनच मी खरं म्हणजे UPSCचा अभ्यास सुरू केला होता. मी माझं ग्रॅज्युएशन आहे ते पंढरपूर तालुक्यातील KVP कॉलेज इथे एक्सटर्नल डिपार्टमेंटमधून केलेलं आहे. एक्सटर्नल डिपार्टमेंटमधून करण्याचं रिझन हे 2 होते त्याला. एक म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल नव्हते, जेणेकरून मला प्रॉपर इंजिनिअरिंग वगैरे परिस्थिती अशी नव्हती की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग वगैरे प्रॉपर असं करता येईल किंवा आणि काही दुसऱ्या माध्यमातून दुसऱ्या स्ट्रीममध्ये एज्युकेशन करता येईल. जेवढे पैसे एज्युकेशनला मी वापरणार होतो असं माझा विचार होता की जेवढे पैसे मी इंजिनिअरिंग वगैरे किंवा अदर स्ट्रीममधून करण्यासाठी जातील बाबा ते पैसे मी UPSCसाठी वापरतो आणि तो मला जास्त आउटपुट देऊन देईल, हे माझा विचार होता ॲक्च्युली. त्याच्यामुळे मी ते पहिल्यांदा UPSC 12वीपासूनच करायचा विचार केला. आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझा विचार होता मी 12वीपर्यंतपासून जर केलं तर मी म्हणजे क्लास लावायची काही ऐपत नव्हती असं मला वाटत होतं की फायनान्शियली घरचे एवढं क्लिअर करू शकणार नाही. त्याच्यामुळे मला लवकर सुरू करायचं होतं. अशा अवस्थेमध्ये म्हणजे 3 वर्षांनी मी अभ्यास केला तर असं मला वाटत होतं की 3 वर्षानंतर जे मुलं क्लास करून येतात कमीत कमी त्यांना कॉम्पीट करण्यासाठी तरी कॅपेबल बनेल बाबा. सो हा माझा विचार इनिशियली होता. त्याच्यामुळे मी 12वीपासूनच अभ्यास चालू केला आणि माझं 2019मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे BA पॉलिटिकल सायन्समधून. त्याच्यानंतर मी 2017लाच पुण्याला गेलो होतो अभ्यास करायला. सो आईवडिलांनी जे बचत गटाचे पैसे वगैरे आहेत ते काढून पुढं शिकवायचा प्रयत्न केला आणि बहुत सारे माझे पाहुणे आहेत पुण्यामध्ये. एक आजी होती माझी, आजी आजोबा होते, त्यांनी मला बहुत सपोर्ट केला आणि बाकी बहुत सारे रिलेटिव्स पण आहेत, त्यांनी मला फायनान्शियली वगैरे सपोर्ट केला, इमोशनली सपोर्ट केला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. शेतकरी हिताच्या न्यायिक मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज आंदोलनात्मक पवित्रा घेत विराट ट्रॅक्टर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी महायुतीच्या विरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली. शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. मान्यवरांच्या भाषणानंतर जिजामाता व्यापार क्रीडा संकुल येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्केट लाईन, कारंजा चौक व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात केली होती, परंतु दिलेली आश्वासने हवेतच विरली. कर्जमाफी झाली नाही, 7/12 कोरा झाला नाही, वीज बिल माफ झाले नाही, पीक विमा, शेतीमालाला योग्य भाव, सिंचन अनुदान व वन्य प्राण्यांपासून संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने ट्रॅक्टर मोर्चा काढला. सरकार सत्तेत येताना अनेक विविध आमिष तरुण बेरोजगारांना असतील, शेतकऱ्यांना असतील, लाडक्या बहिणींना असतील दाखवले गेले. परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिक रीतीनं 3-4 पक्ष एकत्र करून सत्तेत आलं, आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला तर आम्ही तो मान्य केला. परंतु यांनी जे वचनं दिले होते, आश्वासनं दिले होते, त्यांनी पूर्ण करावे म्हणून आम्ही हा आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा आज इथं आम्ही काढला. आणि मला वाटत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी हा संवैधानिक मार्गाचा वापर केला, विधानसभेच्या मार्गात निवडणुकीच्या वेळेस या संवैधानिक मार्गाचा वापर केला आणि यश त्यांनी मिळवलं. म्हणून या मोर्चातून यश आम्हाला मिळू देतील असं मला वाटत नाही. म्हणून आम्हाला याही पेक्षा प्रखर आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडावं लागणार आहे. म्हणून पुढेही आम्ही शेतकऱ्यांना जागरूक करत आहोत की पुढं देता की जाता की खाता लाता अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही पुढे भविष्यामध्ये करू आणि शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी मिळवून देऊ.
या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही. ही सरळ सरळ धोकेबाजी आहे. या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत. ही आज एक ठिणगी आहे. याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. ही सुरुवात आहे. आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पायउतार व्हावा लागेल. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करावी याकरिता मोताळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 लोकांचा बळी गेला. त्याचा निषेध म्हणून अनेक आतंकवाद्यांना भर चौकात फाशी द्यावी या मागणीकरता सदर मोर्चाचे आयोजन सकल मुस्लिम समाज मोताळा तालुक्याच्या वतीने करण्यात आले. मोताळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज पहलगाम येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मोताळा सकल मुस्लिम समाज इथं एक यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयावर इथं पोहोचलेलो आहोत. महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या नावे आमचं हे निवेदन आहे की जी घटना घडली पहलगामची ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तिचं समर्थन होऊच शकत नाही. जे आतंकवादी होते, जे दहशतवादी होते, त्यांचा कोणी धर्म नसतो, पण त्यांनी जे घटना घडवली ही घटना एका मानवाचा मृत्यू नसून एका व्यक्तीचा खून केलेला नाही, त्यांनी तर संपूर्ण मानवजातीचा खून केलेला आहे आणि त्यांचं समर्थन होऊच शकत नाही. आमचं या सरकारला निवेदन आहे की ज्याप्रमाणे इंदिरा गांधी एक भांगड्यावाली बाई होती, तिनं पाकिस्तानचे एका फटक्यात 2 तुकडे केले, तर तुम्ही 56 इंचा छाता म्हणता मोदीजी स्वतःचा आणि अमित शहा आणि तुमचा पोरगा तिथं त्या IPL मध्ये टाळ्या वाजवून राहिला आणि क्रिकेटचा आनंद घेऊन राहिला आणि निष्पाप लोक मेले, त्यांचं रक्त गेलं, त्यांचा खून झाला आणि दुर्दैवी क्रूरपणे त्यांचा अंत त्या आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी केलेला आहे. तर त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही इथं आज आलो. आमची सरकारला मागणी आहे की पूर्ण देशातला प्रत्येक मुस्लिम जो लहान असेल किंवा वयानं मोठा झालेला असेल किंवा जो जवान असेल, या सर्वांचं समर्थन तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काही पाकिस्तानला धडा शिकवसान, त्याच्या 27-28 तुकडे करसान. जेवढे आमच्या लोकांचे जीव गेले तेवढे तुम्ही तर पाकिस्तानचे 2 दिवसात तुकडे करून टाका. आम्ही तुमच्या सोबत आहे. जे होईल एकदाच होऊन जाऊ द्या, परंतु वारंवार अशा नालायक हरकती पाकिस्तान आणि तिथला आतंकवादी दहशतवाद करत असतात. आम्ही या देशातले वफादार मुस्लिम आहे, आम्ही या देशातले एकनिष्ठ मुस्लिम आहे. आमच्यासाठी धर्म जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा हा देश आहे. या देशासाठी आम्ही प्राण द्यायला तयार आहे, परंतु आतंकवादी घटनेचं समर्थन कधी होऊ शकत नाही. जी घटना घडली ते दुर्दैवी घटना आहे. त्या घटनेचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी आलेलो आहे. आमची सर्वांची एकच मागणी आहे की आतंकवाद्यांना भर चौकात आणून फाशी द्या, त्यांना मारून टाका. त्यांचे 27 एका माणसाच्या डेड बॉडीचे 27 तुकडे करा. हे उद्या आमच्या या प्रिय भारत देशाकडे कोणाची वाईट नजरेनं पाहायची हिंमत होणार नाही, अशी आमची सरकारला विनंती आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.